चला आता मग नवीन प्रोडक्ट ट्राय करायचं आहे. तर हे राहिलं फूट मास्क, जे आपल्या पायावरची डेड स्किन काढण्याचं काम करतं. तर मी ते ट्राय करणार आहे. आणि आतापर्यंत तुम्ही जे बघितले असतील, चेहऱ्यावरचे मास्क बघितले असतील, वेगवेगळ्या टाईपचे, वेगवेगळ्या फ्रूटचे, किंवा तुम्ही घरी पण स्वतः फेस मास्क तयार केले असतील, तर हे जेणेकरून सेम त्या टाईपमध्येच आहे, पण हे पायामध्ये घालण्यासाठी आहे. आणि यामध्ये असतं जेल, की जे आपल्या पायांमध्ये सोक होऊन आपल्या पायावरची डेड स्किन काढण्याचं काम करतं. तर मी ते ट्राय करणार आहे. आणि तुम्ही बघू शकतात माझे पाय किती खराब होते. तर ते पाण्यामध्ये आपल्याला, साध्या पाण्यात आपल्याला किंवा शॅम्पूच्या पाण्यात आपल्याला पाय 10 ते 15 मिनटं सोक करायचे. त्यानंतर तुम्ही हे जे मास्क आहे ते कट करून तुमच्या पायामध्ये एक सॉक्स टाईप तुम्ही घालायचे आहेत. याच्यावरती तुम्ही तुमचे नॉर्मल सॉक्ससुद्धा घालू शकतात. आणि हे मिनिमम तुमच्या पायांमध्ये 40 मिनटं किंवा 30 मिनटं तुम्ही ठेवू शकतात. आणि ते काढल्यानंतर एक असं जेली पदार्थ तुमच्या पायावरती होतो, म्हणजे एक शॅम्पूसारखं असतं. आणि ते तुम्ही पायावरती राहू द्यायचं असतं एक अर्धा तास वगैरे, 45 मिनटं जे मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि मग साध्या पाण्याने तुम्ही ते वॉश करायचं असतं. आणि काही दिवसानंतर तुमच्या पायावरची कातडी निघते, जशी सापाच्या अंगावरची कातडी निघते तशी तुमच्या पायावरती डेड स्किन जी असते ती निघते. तुम्ही बघू शकता 2 दिवसानंतर माझ्या पायाची काय हालत झालेली होती, जे मी तुम्हाला दाखवली आहे. याच्या अजून खराब झालेली होती. तर ड्रायनेस येतो तुमच्या पायामध्ये थोड्या दिवसानंतर, म्हणजे 1-2 दिवसात, आणि डेड स्किन निघायला सुरुवात होते. तर तुम्हाला म्हणजे तर तुम्ही त्याच्यावरती मॉइश्चरायझर क्रीम लावू शकतात, जे मी लावली होती, कारण की ड्राय स्किन मला आवडत नाही. आणि ड्राय लेग्स वाटत होते, त्यामुळे मी त्याच्यावरती ती लावलेली होती. आणि 2-3 दिवसानंतर माझ्या पायांमध्ये असा काहीसा छानसा बदल घडून आलेला होता. याच्याहून छान बदल घडला, पण त्याचा व्हिडिओ राहिला